हेच तर होय मालूबाईचं घर. अरे आल्या काय? मी तुमचीच वाट होती. या बसा. बरं बसा बाई, मी तुमच्यासाठी चहा पाणी करते. हा? कोण वेवाई आलं? घरात अहो ती रत्नाबाई आहे की नाही, तिच्या रिश्त्यात एक चांगला पोरगा आहे म्हणते. तुम्ही तुझ्यासाठी गोष्ट काढली. माया लग्नाची गोष्ट? अहो आई, तुला थोडस काही समजते की नाही? माया आता शिक्षणाचं वय चालू आहे, मी शिक्षण करून राहिली, माया आता पेपर आहे, तू माया लग्नाची गोष्ट करत आहे? ने तसं नाही बाई, पोरगा चांगला आहे म्हणते. शिक्षण काय नवऱ्याच्याही घरी होते, लग्न झाल्यावरही होते. ते काही मला सांगू नको आई. माया वय आहे आता शिक्षणाचं, मला आता शिकायचंच आहे. मी काही आता लग्न करणार नाही. अहो पागल झाली का? आता त्याइले बोलावलं मी काय सांगू आता मी त्याइले? ते मला काही सांगू नको, तू त्याला काही पण सांग, पण जोपर्यंत माझं पूर्ण शिक्षण होत नाही तोपर्यंत मी काही लग्न करणार नाही. बाई आता काय सांगू या रत्नाबाईले, तिचे माय किती चांगले संबंध आहे. चांगले संबंध हे पोरगी आता खराब करून राहिली. चल आता पाणी तरी देऊन देतो. घ्या रत्नाबाई पाणी. मालूबाई, तुम्हाला एक विचारू काय? मी तुमच्या गोष्टी ऐकत होती. मुलीचं मन नाही आहे काय लग्न करायला? नाही हो रत्नाबाई, तसं नाही. आता आपण एकाएकी पोरीच्या लग्नाच्या गोष्टी करू तर पोरी शरमत नाही काय? मालूबाई, एक सांगू का? जर मुलीची इच्छा शिक्षणात असेल ना तर तिला नक्कीच शिकवलं पाहिजे. विनाकारण तुम्ही असं तिच्यावर दबाव नाही आणला पाहिजे. अहो रत्नाबाई, तसं नाही. याले काय दबाव म्हणते का? आज ना उद्या तर लग्न करावंच लागेल ना. आता तुम्ही दोघी चूप बसा. माया ऐका, तिची इच्छा आहे ना शिकायची, तिला पूर्णपणे शिकू द्या. आणि तुम्ही म्हणता की बा नवऱ्याच्या घरी शिक बाई, तू नवऱ्याच्या घरी होत नसते ना बाई शिकणं. त्याची जर इच्छा असेल सुनीले घरातलेच कामं करू द्यायची, शिकवायचं नाही, तर राहिली पोरगी तिची इच्छा ती तशीच जाग्यावर. खरंच आहे मालूबाई, तिची इच्छा शिकायची आहे ना, तिला शिकू द्या. ती का एकदा शिकली, तिच्या पायावर जर उभी राहिली तर लग्नाचं तुम्हाला टेन्शनच नाही. हो बाई, तुमचं बरोबर आहे. पण त्या पाहुण्याला काय सांगा तुम्ही आता? आम्ही सांगतो त्यांना बरोबर. बरं येतो बाई आम्ही. काय झालं? 4 दिवसापासून जाय मग घरून जेवून ये.